समजून घेणारं कोणीच नाही हे जेव्हा चांगलंच जाणवतं तेव्हा आपल्याकडे स्वतःच्या पायावर उभं राहण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नसतो. स्वाभिमानाला ठेच लागली की बाजार उठवायचा, मग समोर कोणता बादशाह का असेना. न स्वार्थ न भेट, तरीसुद्धा दररोज आठवण काढणारे पण नशिबानेच भेटतात. शांत आयुष्य जगण्यासाठी मनातले असंख्य विचार थांबवता आले पाहिजेत. प्रयत्न इतकाच ठेवा, तुमच्या सुखाचा आणि दुःखाचा संबंध कोणत्याही व्यक्तीशी नसावा. काही लोकांना नाती तुटली तरी चालतात, पण स्वतःचा अहंकार आणि चुका मान्य करायला अजिबात जमत नाही. चांगलं करूनही काही लोक तुम्हाला वाईट समजत असतील तर तो तुमचा दोष नाही. कदाचित तुम्हाला ओळखण्याइतपत त्यांची पात्रता नसावी. लक्षात ठेवा, आयुष्यात जर विजय हवा असेल तर संघर्ष हा एकट्यानेच करावा लागतो. आपल्या मनावरचा ताबा ही तुमची सर्वात मोठी ताकद असते ना, की समोरच्याला प्रत्येक वेळी जशाच तसं उत्तर देते. हुंड्यात दिलेला पैसा कधी मुलीच्या कामाला येतो का? परंतु मुलीच्या तिच्या पायावर उभं करण्यासाठी केलेला खर्च मात्र नक्कीच एक मजबूत भविष्य घडवत असतो. माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख मात्र वाणी, विचार आणि कर्मानेच होते. आपले होते म्हणून दरवेळेस दुर्लक्ष करत गेलो, पण जेव्हा लक्ष द्यायला सुरुवात केली तेव्हा कळलं सगळ्यात जास्त आपलेच लोक आपल्या वाईटावर टपलेले असतात. एका हाताने टाळी वाजत नाही हे जरी खरं असलं तरी सायकलीचं एक चाक पंक्चर झालं तरी दुसऱ्या चाकाची फरफट होते हे पण तेवढंच खरं आहे. ओळख ही मोठ्या लोकांची नाही तर साथ देणाऱ्या लोकांची असली पाहिजे. कर्म करत राहा, फळाची चिंता करू नका. तो आहे ना वर बसलेला, त्यानं संकट दिलं आहे, मग मार्गही तोच दाखवत जाईल. विश्वास ठेवा. मिळणार नाही म्हणून सोडून देणं आपल्या संस्कारात नाही. लक्षात ठेवा, जे तुम्ही दुसऱ्यांना देणार तेच तुम्हाला परत भेटणार. मग ते प्रेम असो किंवा इज्जत असो किंवा विश्वासघात. आयुष्यात कितीही मोठं झालात तरी तुमच्या पाठीशी उभं राहून ज्यांनी तुम्हाला मोठं केलं त्यांना कधीच विसरू नका. बदलत्या काळानुसार विचार नक्की बदलतील, पण त्यासाठी संस्काराची साथ सुटायला नको. आनंद हा नशिबातच असावा लागतो. तसा असला की तो वारंवार खोटं हसू दाखवून व्यक्त करावा लागत नाही. दुतोंडी लोकांशी जास्त संबंध ठेवू नका, कारण जेव्हा राग येतो तेव्हा ते थेट तुमच्या इज्जतीवरच वार करतात. वाटलंच तर मनात राहायचा प्रयत्न करा, कारण घमंडमध्ये सर्वच संपतात. अंतर कितीही असेल पण माणूस मनात असला की अंतराची भय नसते. भूक लागली म्हणून भाकरीऐवजी पैसा खाता येत नाही आणि पैसे जास्त झाले म्हणून भुकेपेक्षा जास्त अन्न खाता येत नाही. म्हणजेच जीवनात पैशाला ठराविक रेषेपर्यंतच आपण स्थान द्यायला हवं. आपली मुलं जर चांगली निपजली नाहीत ना तर त्यांच्यासाठी इस्टेट करण्याचा काहीही फायदा होत नाही, आणि मुलं जर चांगली संस्कारी असतील तर त्यांच्यासाठी प्रॉपर्टी करून ठेवायची गरजच नाही, कारण गुणी मुलं हीच खरी संपत्ती आहे. दुसऱ्याला वेड्यात काढून स्वतःला लय शहाणं समजायचं नसतं. कधी वजीर काय चाल खेळून जाईल हे राजाला पण माहीत नसतं.